घेते, आई रडू मोकळी होते. पण बापाने जर आता 4चा वर चढला तर या ठिकाणी मी जर रडलो तो बायकोला कोण आसरा देईल, मुलाला कोण सात्वन करील, आईला कोण सात्वन करील. म्हणून बापाला 4 चौघात कधी रडता येत नाही रे, रडता येत नाही. बाप म्हणजे फक्त आणि फक्त वैराग्य म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे तराजू आहे, तराजू. कधी आईच्या बाजूला बोलला तर आईच्या पदराखालचं मांजर म्हणतात, बायकोच्या बाजूने बोलला तर बायकोचा बैल म्हणतात. त्याला तराजू सारखा मध्येच राहावं लागतं रे, मध्येच राहावं. आयुष्यावर 4च्या 8, 8चे 12, 12चे 24 तास काम करतो. फक्त वैराग्य वैराग्य वैराग्य. बापाकडे बघण्याचा एक धाडस. एटीएम म्हणजे बाप झाला यार. ऑल टाइम मनी. बापाने फक्त पैसे कमवून आणावं, कुठून आणतो काय घेणार नाही मुलांना. पण बापाला कधी जाणलं रे, जाणलं. त्या बापाला कधीतरी जाणार. हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, डोळ्याच्या वाटी करतो. आयुष्यभर आपल्या मुलांसाठी पत्नीसाठी झटतो रे. त्याला इच्छा आहे पण तो इच्छा दडपतो रे. दिवाळीला बायकोला साडी घेईल, मुलांना कपडे घेईल, स्वतः जुनेच कपडे परिधान करील का? माझ्या मुलांनी समाजामध्ये शोभून दिसावं, माझ्या बायकोने शोभून दिसावं. बायकोला 10 तोल्याची गंठण करील, मुलाला गाडी घेईल, पण हा बाबा एक काला दोरा घालून राहील का? माझ्या बायकोने मिरवायला हवं, माझ्या मुलाने मिरवायला हवं. बाप फक्त त्याग आहे, त्याग. पण बापाला आज परत कोणी समजून घेतलं नाही. कधीतरी त्या बापाला समजून घ्या रे. त्या कधी बापाला बाबा म्हातारपणी माझी काठी होईल म्हणून तो मुलगा मुलासाठी झडतो रे. आणि म्हातारा झाल्यावर त्याला घरातनं बाहेर काढलं जातं रे. कधीतरी बापाला सांगा, बाबा दुःख तुम्हाला डॉक्टरकडे नेऊ, बाबा गोळी आणू, काय होतं काय बाबा, आई काय झालं तुला, कधीतरी प्रेमानं विचारा रे ते बापा. पण आजपर्यंत कम्युनिकेशन गॅप एवढं पडलंय ना, आज बापाला कोण विचारण्याचं झाला. जोपर्यंत जवानी होती, तारुण्य होते, पैसे कमवून आणत होता, तोपर्यंत बापाला मान होतं. आता बाप म्हातारा झालाय, त्याला आता मान नाही. अरे बाप म्हणजे घरातला असणारा तरी आहे बाप. अरे ज्या घराचा बाप जिवंत असतं त्या घराकडे कोण वाईट नजरेने बघत नाही. घराचा पाया म्हणजे बापा. आई कलस असेल पण बाप पाया आहे. त्या घराचं अस्तित्व बाप आहे. बाप स्वाभिमानी बाळा.